1916 मध्ये नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। वेळेच्या आधीच सोबत्याच्या मृत्यूने बाबूरावजींना खचून टाकले होते। आनंदरावजींना दिलेलं वचनच जगण्याची नवी उमेद बनलं। हेच वचन नेहमी लक्षात राहावं याकरता वयाच्या 23व्या वर्षापासून दाढी वाढवायला सुरुवात केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत। पुढे जाऊन हीच त्यांच्या ओळखीचा एक भाग बनली। मित्रासोबत कॅमेरा बनवण्याचं हे स्वप्न त्यांनी अखेर 1910 ते 1917 या काळात प्रत्यक्षात आणले। 1917 साली कॅमेराचा प्रयोग यशस्वी झाला। सुमारे 1918 ते 1919 मध्ये त्यांनी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली। Tanibai Kagalkar, who advanced him 10,000 rupees to start a studio at Kolhapur. And the Maharashtra Film Company came into being on the 1st of December 1980. त्यांनी सीता स्वयंवर आणि सैरांद्री सारखे चित्रपट बनवले। सैरांद्री महाभारतावर आधारित होता आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता ज्यात कमलादेवी आणि सुशीला देवी यासारख्या महिला कलाकारांनी अभिनय केला होता। ते अगदी हिऱ्यासारखे होते। कलाकारांना ते फार मान देऊन आणि कौतुकानं वागवत होते। कधीही त्यांनी कमीपणानं असं वागवलं नाही। ते ॲक्शन करून दाखवत नव्हते, ते कलाकारांना समजून व्यवस्थित सांगत होते, त्या कल्पना देत होते, त्याप्रमाणे आम्ही काम करत होतो। सोबतच कीचकवधाच्या भयानक दृश्यामुळे चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला।